भाजीला काय करावे, भाजीला काय करावे असा हा नेहमीच पडणारा प्रश्न. आज जी भाजी बनवली आहे ती लहानांपासून मोठ्यांसाठी सगळेच आवडीने खातील. ब्रेडबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर असं तुम्ही आवडीने खाऊ शकाल. कडधान्यातले वाटाणे मी रात्रभर भिजत घातले होते. ते छान भिजलेले आहेत. आता आपण डायरेक्ट ते कुकरमध्ये घालत आहोत. त्या कुकरमध्ये वाटाण्याबरोबरच थोडीशी हळद, मीठ आणि कांदा, टोमॅटो आणि एक छोटूसा बटाटा तो बारीक चिरून मी घातलेला आहे. एक पेलाभरच पाणी त्याच्यामध्ये घालूयात आणि एक 4 शिट्ट्या त्याच्या करून घेऊयात. आता हा वाटाणा बटाटा आपला छान शिजलेला आहे. आपण तो स्मॅशरने थोडासा असा बारीक करून घेऊयात. खूप बारीक करायची गरज नाही आहे. आता फोडणी देण्यासाठी मी इथे कढईमध्ये एक 4 चमचे तेल घालते. त्यामध्येच आलं लसूण पेस्ट घालून ते पण छान परतून घेऊयात. आणि त्यामध्ये मी एक थोडंसं लाल तिखट, बॅडगी मिरची पावडर आणि इथे काटदऱ्यांचा मिसळ मसाला मी थोडा वापरत आहे, तो एक 2 चमचे घालूयात आणि थोडी कोथिंबीर हे छान परतून घेऊयात. आता यामध्ये उकडलेला वाटाणा बटाटा आपण ते मिश्रण घालूयात आणि ते पण छान परतून घेऊयात. या मिसळ मसाल्यामुळे अप्रतिम चव येते. रेसिपी आवडल्यास नक्कीच पूर्वाज किचनला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्ही भाजीचा रंग बघू शकाल किती सुंदर झाली आहे भाजी. आणि त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून ही भाजी आपली तयार आहे. धन्यवाद.